आता नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेच्या कृपेने म्हणूया आपण संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे, विदर्भाची पंढरी शेगाव येथे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट चा सर्व ग्रँडमास्टर्स आणि रेकी हिलर्स यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र वितरण समारंभ सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला सर्व ग्रँडमास्टर्स आणि रेकी थर्ड पर्यंतचे आपले सर्व अगदी सुरुवातीपासूनचे सर्व सदस्य हजर राहणार आहेत. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी, काही लोकांना या कार्यक्रमाबद्दल अजूनही माहिती नाही, त्यांच्यापर्यंत कार्यक्रमाबद्दल माहिती पोहोचावी आणि सोबतच काही लोकांचं रिझर्वेशन बाकी आहे ते व्हावं, ग्रुप माहिती व्हावा, याकरिता आजची एक आढावा बैठक आपण आयोजित केलेली आहे. तर तुम्ही सगळेजण या बैठकीस हजर आहात. अगोदर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर मोठमोठ्या बैठकी होऊन गेलेल्या आहेत ग्रँडमास्टर्सच्या, पण तरीही आज असं ठरलं की काही लोक असे जे अजून ग्रँडमास्टरला आलेले नाही आहेत, काही लोक असे आहेत की एखादी मीटिंग अटेंड करू शकले नाही, तर मग कुठेतरी प्रत्येक ग्रुपला आजचा हा संदेश जावा म्हणून प्रत्येक ग्रुप करिता वेगळा वेळ देऊन आजच्या या बैठकीचं आयोजन केलं होतं की अगदी आपल्या ग्रुपमधील शेवटच्या सदस्यापर्यंत कार्यक्रमाची माहिती जावी, हा यामागचा एक उद्देश. तर बघा, दिनांक 19 ला आपला प्रवास सुरू होणार आहे आणि कार्यक्रम आहे ठरलेला 20 आणि 21 डिसेंबर. 20 डिसेंबर 2024 आणि 21 डिसेंबर 2024. कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला सांगते. खरं तर कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की आपले जे ग्रँडमास्टर्स आहेत, आपले जे टॅरो रीडर्स आहेत, या सर्वांना प्रमाणपत्र, सन्मानपत्र वाटप कार्यक्रम, त्यांना एक ग्रँडमास्टर्स म्हणून डिक्लेअर करणे, त्यांच्या भविष्यासाठी तो कार्यक्रम एक घेणे, टॅरो रीडर्स आणि ग्रँडमास्टर्स यांना प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र आणि जे पुढच्या काही गोष्टी आहेत त्या नंतर वेळेवर कार्यक्रमामध्ये सरप्राईज म्हणून डिक्लेअर होणार आहेत. ओके, त्या आणि रेकी थर्डचे जे सदस्य आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सोहळा हा एक महत्वाचा उद्दिष्ट या कार्यक्रमाचं आहे. सोबतच गजानन महाराज यांचं दर्शन आणि खरं तर एका जागेवर येणारे ग्रँडमास्टर्सची एनर्जी, हाय एनर्जी आपल्याला अनुभव करण्यासाठी ग्रुप एनर्जीचा हा कार्यक्रम. ओके, तर हा झाला कार्यक्रमाचा उद्देश. मग या सोबतच आपण काय केलं आहे, तर या सोबतच ग्रुप एनर्जी काय आहे हे फील करायची आहेच 20 तारखेला सुद्धा, पण तरीही 21 तारखेला सर्वांनी सोबत थांबायचं आणि 21 तारखेला आपण वनभोजन आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी सुद्धा अनुभवायच्या आहेत. हे दोन उद्दिष्ट, कारण सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट की निसर्गाच्या सानिध्यामध्ये ध्यानधारणा, काय ते फिलिंग आहे आणि छान एवढ्या मोठ्या ग्रुप सोबत सगळं निसर्गरम्य. आणि दुसरं कार्यक्रम कोणता, प्रमाणपत्र आणि वितरण. मग कार्यक्रम कसा असेल, तर अनेक लोक 20 तारखेला पोहोचत 19लाच रात्री पोहोचत आहेत, काही लोक 20 तारखेला सकाळी पोहोचत आहेत, ते आपण ठरवूया नंतर. बघा, 20 तारखेला सकाळी 9 वाजतापासून तर 10:30 पर्यंत या टायमिंग मध्ये थोडस चेंजेस होऊ शकते, कारण आपण 15 तारखेला एकदम प्रॉपर सगळं डिक्लेअर करणार आहे. नाश्ता राहील हॉटेलमध्येच डायरेक्ट. अगोदर तुम्हाला 20 मध्ये रूम असतील. ओके, 20 मध्ये रूम असतील तुमच्यासाठी, तर तेथून 9 पर्यंत हॉटेलला पोहोचायचं आहे. 9 ते 10:30 पर्यंत जवळपास नाश्ता वगैरे सगळ्यांनी करून 10:30ला
कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया असं सध्याचं प्लॅनिंग आहे. 10:30ला मग कार्यक्रमाचा परिचय असूया किंवा आणखी काही फॉर्मॅलिटीज असू देत, दीपप्रज्वलन असू दे आणि त्यासोबतच त्यानंतर प्रमाणपत्र, सन्मानपत्र वाटप ग्रँडमास्टरचा आणि रेकी थर्ड पर्यंत जे सदस्य हजर असतील त्यांचा सोहळा. त्यानंतर काही विशेष लोक जे काही निवडक आहेत सेशन मधील त्यांच्यासाठी एक स्पेशल काही असेल. ओके, तो प्रोग्राम आणि हा सगळा कार्यक्रम आपला 2 पर्यंत व्हायला हवा अशी अपेक्षा आहे. आणि 2 वाजता आपण जेवण करणार. 2 ते 3 जेवण झाल्यानंतर 3 वाजता पुन्हा कार्यक्रम सुरू होणार. या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने स्वतःला काय सादर करायचं ते करू शकतात ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार. तो 3 तासाचा कालावधी दिलेला आहे प्रत्येकाला, कारण सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना त्या व्यासपीठावरून बोलायचं आहे. तर सगळ्यांना ती संधी मिळेल बोलण्याची. वेळ लिमिट असेल, कोणाला चिटुकलं आहे, कोणाला कोणी पोयम केले आहेत छान रेकी सोडून दुसरा विषय नाही, कोणाला अनुभव शेअर करायचा आहे, कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे आणि कोणाजवळ आणखी काही कला असेल आपल्याला नाही माहिती ना, आहे ना, कोणाला छान गीत करायचं असेल सादर, जे काय असेल ते, तर प्रत्येकाला ती संधी देण्याचा आपण प्रयत्न करूया. ते 3 ते 6 हा वेळ असा जाणार सगळ्यांच्या सोबत, पण शिस्तबद्ध पद्धतीने, ज्याला आपण म्हणूया की कुठेतरी एन्जॉय पण आणि एकमेकांचा परिचय पण त्यामधून सगळ्यांना होणार असा तो ग्रुप राहील. कार्यक्रमामध्ये सुरुवात मेडिटेशननीच होणार, त्याशिवाय आपले सेशन होतच नाही, हे काही सांगण्याची गरजच नाही. ओके, अगोदर मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी, ते सुंदर वातावरण सगळ्यांना ते पहिल्यापासूनच मिळणार आहे. विना मेडिटेशनचं आणि विना हायर एनर्जीचा प्रोग्राम कसा सुरू होणार, तर ते होणारच आहे. तर असा हा प्रोग्राम राहील. दुसऱ्या दिवशी पण संध्याकाळी म्हणजे पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत 20 तारखेला. तर बघा बरं, यामध्ये ज्याला जे काही सादर करायचं आहे ते नावं देऊन अगोदर आपलं नाव देऊ शकतात. आपले ग्रुप तशा प्रकारे बोलूया आपण. वेळेवर जे काही सदस्य येणार आहेत थर्ड डिग्रीचे, वेळेवर नाही, जे काही सदस्य येणार आहेत थर्ड डिग्रीचे त्यांच्यासाठी प्रमाणपत्र आणि जे काय असेल ते संस्थेकडून मिळणार आहे. ओके, थर्ड डिग्री पर्यंतचे जे सदस्य हजर आहेत त्यांना प्रमाणपत्र आणि जे काय असेल ते संस्थेकडून मिळणार आहे. बघा, माझे शब्द लक्षात ठेवा. जे सदस्य हजर नाहीत कार्यक्रमाला थर्ड डिग्री पर्यंतचे, त्यांना प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवल्या जाईल कार्यक्रम संपल्यानंतर एखाद्या महिन्यात. ऑनलाईन तुमचा ईमेल आयडी माझ्याकडे द्यावा लागेल आणि त्यावर तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र PDF पाठवलं जाईल. जे हजर नाहीत त्यांना त्यांची प्रिंट मारल्या जाणार नाही आणि अगोदरच सांगावं लागेल तुम्हाला की आम्ही येणार आहे. ज्यांचं कन्फर्म असेल त्यांच्याच प्रिंट मारल्या जातील, त्याच्याशिवाय नाही. आपल्याला सुद्धा खर्च लागतो त्याला. ओके, आणि मग ते पडलेले राहतात, पोस्टाने पाठवणं होत नाही. ग्रँडमास्टर्स, जे ग्रँडमास्टर हजर आहेत त्यांचं सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि जो काही सन्मान आहे सगळा तो व्यासपीठावरच दिला जाईल. ओके, अनेकांना असं वाटेल मॅडम आम्ही नंतर येऊन घेऊन जाऊ, ते जमणार नाही. तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र ऑनलाईन, फक्त प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळेल. मग ओके, तुम्हाला सन्मान चिन्ह, सन्मानपत्र तसं कोणालाच बाय पोस्ट पाठवलं असं एकालाही होणार नाही. माझ्यासाठी प्रत्येक ग्रँडमास्टर्स एकाच लेवलचे आहेत, कोणीच दूर नाहीये, कोणीच जवळ नाही आहे, सगळे सारखे आहे. ओके, मी कोणालाच कोणता शब्द देत नाही. मात्र एवढं नाही की बाबा ममता जी के पास किसी और का दिया जाएगा, वो भी नहीं होगा. ममता जी, ठीक आहे, माझे वडील आलेले आहेत, माझी मुलगी हजर नाहीये, वडील आलेले आहेत, नक्की देईल. माझे वडील आहेत मॅडम ग्रँडमास्टर, मी त्यांची मुलगी आलेली आहे, नक्की देईल मी. बरोबर, पण कुठं कुटुंबातील ती व्यक्ती आलेली आहे बाबा माझं प्रतिनिधित्व करायला. पण मग मी ग्रँडमास्टर झाली, माझी आई ग्रँडमास्टर झाली, माझा भाऊ ग्रँडमास्टर झाला, मॅडम मला सगळ्यांचं प्रमाणपत्र द्या, जमणार नाही. तुम्ही जर स्वतः ग्रँडमास्टर आहात तर एक सील्ड आणि प्रमाणपत्र एका व्यक्तीजवळ मिळेल, दुसऱ्या ग्रँडमास्टरचं तुमच्या जवळ भेटणार नाही.
एका ग्रँडमास्टर जवळ दुसऱ्या ग्रँडमास्टरचं प्रमाणपत्र आणि सील्ड मिळणार नाही. त्याचा तो स्पेशल सदस्य कोण येणार आहे ते नोंद लागेल आपल्याला गुगल फॉर्म मध्ये. कळलं? तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतील. पुढे जाऊया आपण. कारण कसं उद्या कोणाला राग यायला नको. आणि एक ग्रँडमास्टर आहे, तुम्हाला त्या गोष्टीची मॅच्युरिटी कळायलाच हवी म्हणून. अच्छा, छान प्रकारे कार्यक्रम संपला आपला 6 वाजता, की 6 वाजता आपण 6-6:30 होतील, थोडंसं फ्रेश होऊन घेऊया हॉटेलमध्ये किंवा आपल्या रूमवर जाऊन, आणि मग तिथून आपण जाऊया 8 वाजेपर्यंत, 7:30-8 वाजता मंदिरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. आणि दर्शन झाल्यानंतर लगेच प्रसाद घ्यायला भोजन व्यवस्थेला. ओके, भोजन संपल्यानंतर तुम्ही तुमचे मोकळे. तुम्ही काही खरेदी करा, तुम्ही काही जे काय असेल ते तुमच्या ग्रुप सोबत, किंवा वाटल्यास रूमवर या, आराम करा. तिथून तुम्ही आणि आम्ही वेगळे असं समजूया आपण. ओके, तर तुम्हाला खरेदीमध्ये पण आम्ही डिस्टर्ब का करावं? कसं आहे, कोणावर बंधन नाही आलं पाहिजे असं मला वाटते, की तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य मिळावं सगळ्या गोष्टींचं. तुमचा ग्रुप तुम्ही एकमेकांसोबत राहू शकले पाहिजे. नेहमी मॅडम सर सोबतच पाहिजे असं काही नाहीये. खरं तर कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही तुमचं दर्शन आणि तुमचं प्रसाद स्वतः घेऊ शकता. पण सगळेजण सोबत असतील तर आणखी मज्जा येईल. तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. आपण आता आराम करणार रात्रीचा, आणि सकाळी 6 वाजता आम्हाला सगळेजण हजर पाहिजेत, तयार हवे आहेत. कारण आपल्याला निघायचं आहे वारी हनुमानला. किती तारखेला? 21 तारखेला. 21 तारखेला वारी हनुमान येथे रामदास स्वामी यांच्या हातून त्या झालेलं स्थापना आहे. जुनं मंदिर आहे, आणि छान मस्त पहाड उतरून जायचं, पुन्हा चढून जायचं. खूप छान निसर्गरम्य वातावरण, नदीचा संगम, छान धरण आहे तेथे. धरण बघायला नाही मिळणार कदाचित, पण आहे. ओके, तर तेथे आपण नाश्ता करणार. दर्शन वगैरे घेऊन आलं की वर नाश्ता करणार, आणि मग तेथून आपण निघणार. ओके, तेथून निघणार आपण डायरेक्ट उंबरदेव. अमरनाथला जशी कशी प्रतिकृती आहे तसं इथं उंबरदेवला छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये छान तशीच तिथं पिंड निघालेली आहे, आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि महादेवाची पिंड जी आहे ना ती गुहेच्या आतमध्ये आहे. ओके, एकच व्यक्ती गुहेमध्ये जाऊ शकतो आणि येऊ शकतो. तर त्या ठिकाणचं आपल्याला महत्वाचं असं की आपण सोबत राहू, निसर्गाच्या वातावरणामध्ये ट्रेकिंग होणार, आपली ट्रेकिंग होणार. ट्रेकिंग निसर्गाच्याच वातावरणात असते. ओके, हा आपले ट्रेकिंग होणार, आणि निसर्गाच्या वातावरणामध्ये तेथे आपण छान ध्यानधारणा करणार. ओके, आपल्यासाठी डबे येणार आहेत वर, तेथेच आपलं भोजन होणार, आणि भोजन आटपून आपण तेथून निघणार संध्याकाळी 4 पर्यंत. 4 पर्यंत आपण जळगाव जामोदला येणार. जळगाव जामोदला आपल्या घरी चहा पाणी व्यवस्था केलेली असेल, आणि कुठेतरी एखादं डब्बा तुम्हाला परतीच्या प्रवासाला सोबत येथून दिला जाईल. ओके, मग येथून आपला कार्यक्रम, आपलं जे काही असेल ते इथं 5-5:30 पर्यंत, कुठेतरी आपण 6 वाजता जळगाव सोडलं पाहिजे. कारण जळगाव मधून निघून तुम्ही शेगाव, जे लोक शेगाव वरून जाणार आहे ते शेगावला निघतील. जे लोक शेगावचीच ट्रेन येत आहे, कोणाला असं वाटेल की मॅडम आम्ही नांदुऱ्यावरून बसतो, तर शेगाववरूनच येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या ट्रेन नांदुऱ्याला थांबतात. तर इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर तुम्हाला नांदूर आहे. त्या गाड्या आपण शेगाव पासूनच करणार आहे. आणि जे लोक स्वतःचं वाहन वगैरे घेऊन येणार आहेत तर ते इकडून नांदुऱ्याहून जाऊ शकतात. ज्यांना वाटलं ते शेगावला जाऊन परत जाऊ शकतात. काही लोक असे आहेत की त्यांना रविवारी सुद्धा स्टे करायचा आहे, कारण आपला कार्यक्रम 20 आणि 21 हा वार येतो शुक्रवार आणि शनिवार. ओके, काही लोक असे की आम्हाला रविवारी पण थांबायचं मॅडम शेगावला, तर तुम्ही नक्की स्टे करू शकता. तुम्ही 30 रूम ठेवा वाटल्यास, तुम्ही स्टे करा रविवारला. आणि काही सिंदखेड राजा आहे, काही लोणार आहे, काही लोक जेथे तुम्हाला जेथे फिरायचं तेथे तुम्ही फिरू शकता. तुम्ही तुमचा प्रोग्राम तसा ठरवू शकता ग्रुपनी, तुम्हाला काही बंधन नाही. ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये आपल्याला छान प्रकारे ऊर्जा घ्यायची आहे, ऊर्जा घ्यायची आहे, ऊर्जा घ्यायची आहे. आपल्याला ऊर्जा घ्यायची आहे, फक्त ऊर्जावान होऊन जायचं आहे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सगळ्यांनी ग्रुपने एकत्र यायचं, ऊर्जा घ्यायची,
ऊर्जा ग्रहण करायची आणि ही ऊर्जा आपल्याला खरोखर लाईफ टाईम पुरेल एवढा मला पूर्ण विश्वास आहे. कारण मी काही तुम्हाला वस्तू स्वरूपामध्ये रेकी देणे, रेकी घेणे किंवा आणखी दुसऱ्या गोष्टी वस्तू स्वरूपात काही शिकवलं नाही. मी तुम्हाला सगळं ऊर्जा स्वरूपात शिकवलंय की नाही? येस. वस्तूचा वापर नाही. सगळं काही ऊर्जामय आणि याच ऊर्जेचा वापर करण्यासाठी हीच ऊर्जा काय आहे ही फील करण्यासाठी आपल्याला यायचं आहे कार्यक्रमाला. आता थोडंसं असं होते आहे की मॅडम ग्रँड शालनताई माईक बंद करा ना. रेकी थर्डचे सदस्यांना असं वाटते मॅडम आम्हाला कंपल्सरी नाही यायचं, मग आम्ही काय यावं? ओके. आता जे लोक ऍडमिशन आहे ज्यांचं झालेलं, कोणाचं फर्स्ट डिग्रीला झालेलं आहे, कोणाचं सेकंड डिग्रीला आलेले आहेत आणि काही लोक थर्ड डिग्रीला आहे. जे थर्डला आहे तर त्यांचं कम्प्लीट होते, त्यांना प्रश्नच नाही. जे सेकंडला आहेत त्यांचं सुद्धा थर्ड डिग्री तोपर्यंत कम्प्लीट होते, त्यांचाही प्रश्न नाही. पण जे फर्स्ट डिग्रीला आता ऍडमिशन आहे त्यांचं पण असं मत येतं की बाबा आम्ही कशाला यावं. तर आम्ही कशाला यावं, ज्यांचं फर्स्ट डिग्रीलाही आज ऍडमिशन झालेलं आहे, 26/11 आजची तारीख आहे, तर आता ज्यांचं फर्स्ट डिग्रीला ऍडमिशन झालेलं आहे ते थर्ड डिग्रीला पर्यंत पोहोचणारच आहेत, तर त्यांचे सुद्धा जे येणार आहेत त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाईल. ओके. सगळ्यांची तशी लिस्ट तयार केली जाईल आणि तसं सगळ्यांना मिळेल. ओके. तर हा विषय तुमचा क्लिअर झाला की तेथे आता ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांना सुद्धा प्रमाणपत्र वाटप प्रोग्राम होऊन जाईल. नंतर तुम्ही ग्रँडमास्टरला असाल तेव्हा नक्कीच परत एखादा प्रोग्राम होईल आणि तेव्हा आपण बघूया काय आहे तर. ओके. हा. तर आता थर्ड डिग्रीच्या लोकांनी तरीही काय यावं? आम्ही तर ग्रँडमास्टर नंतर करणार आहे. बरोबर. पण हे ग्रँडमास्टर म्हणजे काय असते? जेव्हा मी म्हणते ना की एक ग्रँडमास्टर जे बोलणार ना ते होणार. जेव्हा मी म्हणते ना की एका ग्रँडमास्टरची एनर्जी खूप छान असते, जेव्हा मी म्हणते ना की नजरेमधून रेकी वाहते, तर हे काय फिलिंग आहे ना, खरोखर जेव्हा तुम्ही ग्रुप सोबत असाल आणि ग्रुपची एनर्जी, त्या हॉलची एनर्जी, त्या निसर्गरम्य वातावरणामधील मेडिटेशनची एनर्जी तुम्ही फील करसाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. ह्या सगळ्या गोष्टी सांगून नाहीच समजत. ओके. जेव्हा एका वेळेस सर्व एवढी एनर्जी एकत्र येते आणि आपण जे म्हणतो ना की एखादी मागणी आपण केली आणि ती पूर्ण नाही झाली, असं होणार नाही, असं होतं. ऊर्जा काय असते, ऊर्जेमुळे काय होऊ शकते, आता तुम्ही रेकी हिलर, रेकी ग्रँडमास्टर्स यांना सांगून नाही आहे ना, काय सांगावं की तुम्ही हा अनुभव घेसाल आणि तो नाही येता दुसराच काहीतरी वेगळा छान अनुभव तुम्हाला येणार. ओके. तर ही सगळ्या गोष्टी फील करण्याच्या आहेत, अनुभव घेण्याच्या आहेत. तुम्ही तो अनुभव घ्या. ग्रुप एनर्जी काय असते ना, प्रत्यक्ष आता तर तुम्ही आपण सगळेजण असे मेडिटेशनला बसतो तेव्हा कोणी कुठं असतो तेव्हा तुम्हाला ग्रुप एनर्जी छान फील होते. होते ना? येस. पण तरीही त्यातल्या त्यात काय बरं ही ऊर्जा आहे? मॅडम तर इथंच आपल्याला दाखवतात फील करून. मग आपल्याला का जायचं? तर प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर काय एनर्जी निर्माण होते हे तुम्हाला बघायचं आहे. ओके. दुरुस्त रेकी देत असताना, दुरुस्त सगळेजण एकमेकांसोबत असताना एवढी ऊर्जा तयार होते, तर प्रत्यक्ष एकमेकांसोबत असताना केवढी ऊर्जा निर्माण होत असेल? ती ऊर्जा आपल्याला सगळ्यांना अनुभव करायची आहे छान. आणि याकरता यायचं. या नक्कीच सगळ्यांचं स्वागत आहे. जरी जबरदस्ती नाही, तरीही स्वागत आहे. या. फक्त तुम्ही सगळ्यांना एक आहे की आपण कार्यक्रमाला येणार आहे, तर थोडे थंडीचे दिवस आहेत. थोडं स्वेटर वगैरे स्वतःचं घ्या. तुम्ही कसे येणार हे कन्फर्म करा. 19 तारखेला रात्री संध्याकाळी 5 वाजता पासून तर रात्री आपण तेथे आहे, असं सरांनी सांगितलं आहे. तुमची 5 वाजतापासून व्यवस्था होईल. रूम बुक वगैरे काही लोक 5 वाजता पोहोचतील तर त्यांच्या पण होतील. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही या आणि सांगा. हां, जे लोक येणार आहेत त्या लोकांसाठी आपल्या ग्रुपला इथं चॅट बॉक्समध्ये मी ग्रुप शेगाव शेगावचा ग्रुपची लिंक टाकते आहे बघा चॅट बॉक्समध्ये. तर तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. जे लोक येणार आहेत त्यांनी. नाही तर याच ग्रुपची लिंक तुम्हाला तुमच्या WhatsApp ग्रुपवर सुद्धा येणार आहे. तुम्ही ज्या ग्रुपवर आहे, जे येणार आहेत त्या सदस्यांनी आपली WhatsApp ग्रुप
जॉईन करून घ्या. सध्याच त्या ग्रुपला 170 लोक आहेत ऑलरेडी. पण हे सेशन यासाठी घेतली आहे ही मीटिंग, की असं एकही जण नाही राहिलं पाहिजे की त्यांनी म्हणावं की मॅडम आम्हाला माहितच नाही तुम्ही कार्यक्रम घेतला. आणि म्हणून ही आज प्रत्येक ग्रुपला स्पेशल मीटिंग अरेंज केली आहे. उद्या सगळ्या स्पेशल ग्रँडमास्टरची मीटिंग राहणार आहे. 6वे ग्रँडमास्टर, 7वे ग्रँडमास्टर, 8वे ग्रँडमास्टर आणि 9वे ग्रँडमास्टर. कुठेतरी अजूनही तळागाळातलं एकही जण नाही राहिलं पाहिजे की मॅडम आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, किंवा मॅडम मी माझी एखादी अडचण तुम्हाला सांगू शकले नाही, मला यायचं होतं पण माझी मनात इच्छा राहिली. ठीक आहे, एखाद्यापर्यंत आपण 10 वेळा पोहोचलो आणि 10 वेळा पोहोचून त्यांनी नाही म्हटलं ते चालेल. पण असं नाही झालं पाहिजे की एखादी व्यक्ती येणारी आहे आणि ती घरी राहिली, तिच्या मनाची इच्छा मारल्या गेली. असं नाही झालं पाहिजे. हा एक उद्देश आहे. तुम्ही या येथे रूम तुमच्यासाठी केलेल्या आहेत. सॉरी, रूम नाही तर 6 लोकांचा, 8 लोकांचे अशा रूम आहेत, त्या तुमच्यासाठी केलेल्या आहेत. तुमच्यासोबत तुमचा परिवार असेल, तुम्ही एकटे आहात, तुमच्यासोबत 4-5 लोक, मॅडम आम्हाला स्पेशल रूम हवी आहे, तर ज्याला स्पेशल रूम हवी आहे त्यांनी स्वतःची रूम तुम्हाला आमच्या सोबतच मिळेल, पण तुम्ही स्वतः करावी लागेल. ओके, त्या यासाठी की स्पेशल रूम आम्हाला मिळणार नाहीत. ओके. हा, आणि तो आपल्याला आपण 6 लोक आहे, त्यामध्ये 7 लोक, 8 लोक आपण एखादी दुसरी गादी टाकू पण शकतो. मग आम्ही त्या रूम तिथे करून ठेवणार आहे एका दिवसासाठी. 19 तारखेला करून ठेवणार आहे. करून ठेवणार म्हणजे तेथे तुमचंच आधार कार्ड लागतं, पण तेथे आपण आहेच. ओके. हा, आणि तुम्हाला जर वाटत असेल बाबा एकट्यांना मला सोडत नाही, तर तुम्ही कुटुंबियांसोबत या. शेगाव म्हणजे खरंच खूप महागडं नाही आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला काहीच खर्च नाहीये. फक्त तुम्हाला जर स्पेशल रूम हवी असेल तर तुम्हाला ती तुमची रूम करावी लागेल, बस. त्या रूम साठी सुद्धा तुम्हाला किती, 600 रुपये 4 लोकांचे, 5 लोकांचे, असं ते त्यांचे चार्जेस आहेत, खूप नाही आहेत. ओके. हा, आता येथे आल्यानंतर मग मॅडम त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था होईल का, जेवणा खावण्याची व्यवस्था होईल का, आमच्या सोबतच्या लोकांची नक्कीच होणार, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी जाण्या येण्याची नक्कीच करणार, काळजी करू नका. ओके. येस, तुमचा प्रवासाचा खर्च, आणि जर तुम्हाला स्पेशल हवं असेल तर शेगावच्या राहण्याचा खर्च. अच्छा, एखादा जण म्हणेल मॅडम मला खुळखुडा हवा, हे हवा, ते हवा, ते नाही मिळणार बरं का यात्रेतलं. नाही, हा, ते तुमचं तुम्हाला घ्यावं लागणार. पण नक्कीच मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटकडे आलात तुम्ही, अगदी माहेरी आल्यासारखी या. तुम्हाला इथून भरभरून जाताना ऊर्जा मिळणार आहे, एवढं मी सांगणार. ओके, ज्याची किंमत त्या वस्तूंपेक्षा खूप जास्त असणार आहे, जी आपल्याला आयुष्यभर टिकणारी असणार आहे, असा मला विश्वास वाटतो. बघूया आता तुम्ही किती क्रिएट करता तर सगळ्या गोष्टी. म्हणून एकी थर्डच्या लोकांनी सुद्धा यावं. ग्रँडमास्टर सगळे येत आहेत, A to Z येत आहेत. फार एखाद दुसऱ्या लोकांचं कॅन्सल झालं असेल तर त्याचा विचार करू नका. कारण आहे ना, येणारा ग्रुप कोण आहे ह्याकडे लक्ष केंद्रित करा. कारण येथे प्रत्येक ग्रँडमास्टर सारख्या ऊर्जेचा आहे. माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती तेवढीच महत्वाची आहे. पण मग एखाद्याचं फार इमर्जन्सी आहे, ते नाही येऊ शकत आहे, तर आपण त्यांच्यासाठी नाही थांबू शकत. बरोबर, एखाद्या वेगळ्या प्रोग्राममध्ये ते नक्कीच आपल्याला जॉईन करतील. पुढच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम घेऊ कदाचित तेव्हा ते जॉईन करतील, असा आपण विचार करूया. परंतु यानंतर जे प्रोग्राम घेतल्या जातील ते शक्यतो त्या ग्रँडमास्टरचे घेतल्या जातील. कारण व्याप मोठा वाढतो, सगळ्याच गोष्टी वाढत जातात. तर त्या 2-3 ग्रँडमास्टरच्या बॅच झाल्या की त्यांचा एक प्रोग्राम. पण आता 2 वर्ष झाले आपला कार्यक्रम झाला नव्हता, त्यामुळे आता मोठा एकत्रित कार्यक्रम ठेवलेला आहे. ओके. तर अशी ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारू शकता. या, अगदी मी तर सांगते तुम्हाला, माहेरी आल्यासारखे या, हक्काने या, राहा 2 दिवस आणि मस्त मज्जा करून निघून जा. असा हा कार्यक्रम आहे. जे लोक 19 तारखेला रात्री पोहोचणार आहेत, ओके, रात्री पोहोचणार आहेत की बाबा आम्ही 11ला पोहोचणार आहे सर, आम्ही 12ला पोहोचणार आहे, आल्यानंतर आम्हाला जेवण हवं आहे, तर त्यांनी थोडंसं अगोदर सांगावं. थोडेसे तिथेच शेगावलाच काही डबे वगैरे भेटत असेल तर मग त्या लोकांसाठी आणून ठेवता येतील. ओके. पण आता काही लोक 2 वाजता पोहोचणार आहेत, 3 वाजता पोहोचणार आहेत, तर ते जेवणार नाही ना, ते सगळं वाया जाईल जर अगोदरच सगळ्या गोष्टी ऑर्डर वगैरे ठेवून दिली तर. ओके, ज्याला गरज असेल त्यांनी नक्कीच सांगायचं, ज्याला गरज नसेल त्यांनी नाही सांगायचं. ओके.
मॅडम शेगावला आम्ही 19 तारखेला रात्री 8ला पोहोचू, पण आम्हाला स्पेशल रूम पाहिजे होती. तुम्ही तर ते तुम्ही तुमच्या ते तुमच्याकडून म्हणजे नाही, पैसे वगैरे देऊ, पण तुम्ही बुक करून नाही ठेवाल का? यस यस यस, तुम्ही या, तुमच्यासाठी रूम तिथे असेल. हा. ओके, आम्ही 19 तारखेला आणि 22 तारखेला सकाळी 6:30ला निघायचं. राजश्री, तेथे हा. राजश्री लांजेवार यांच्या नावाने रूम आम्ही बुक नाही करू शकत. शक्य झाल्यास तुम्ही आधार कार्ड दिलं आणि जर त्यांनी दिल्या रूम तर नक्कीच आम्ही करून ठेवूया. ओके, पण ना तुमच्यासाठी तिथे रूम ठेवतील ना, जास्तीत जास्त 2-3 बिल्डिंग असतील, त्या 2-3 बिल्डिंग मध्ये आपण सगळेजण बसू. अच्छा. ओके, काही काळजी करू नका. तसा आपल्याला शब्द मिळालेला आहे संस्थांकडून, त्यामुळे विचार करू नका. सर करणार आहेत. कसं असते तुम्हाला सांगू का, मला सरांनी एखादी गोष्ट, शालनताई, वंदनाताई, शालनताई तुम्हाला स्पेशल बोलू देते मी 2 मिनिटं. ओके, हा स्पेशल. तर सरांनी मला एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीचा शब्द दिला ना, तर ते काम ते तेवढ्याच प्रॉपर करतात. त्यांनी सांगितलं आहे की त्या गोष्टीचा विचार तू नाही करायचा, ते भेटणार आहेत, मग भेटणार आहे ना, ते काही करतील. ओके, तुम्ही त्याचे विचार करू नका. आपल्यासाठी रूम असणार आहेत हा विचार करा फक्त. आणि ओके. तुमच्याकडून शेगाव पर्यंत परत पोहोचवून जाईल पुन्हा कार्यक्रम आटोपल्यानंतर. तुम्ही कोणत्या गावचे आहे? नागपूर. ओके, हम्म. मग तुम्हाला किती हवं तर तास? नांदुर्यावरून सुद्धा बसू शकता किंवा शेगाववरून सुद्धा बसू शकता. हा, आम्ही शेगाववरूनच बसणार आहे. 22 तारखेला सकाळी 6:30ला ट्रेन मध्ये. हा, 22 तारखेला सकाळी 6:30ला शेगाववरूनच नागपूरला परत येणार आहे ना. अच्छा, तुम्ही परत स्टे सा- करणार तिथे. हा. ओके, हा, तुम्ही 2 दिवस रूम ठेवा, काही हरकत नाही. हा, तुमच्याकडून शेगाव किती दूर आहे? किती तासाचा रस्ता आहे? 50 किलोमीटर आहे, पण रस्ता चांगला आहे, एखाद्या तासात पोहोचतात. अच्छा. तशा बसेस असेल ना मग शेगाव पर्यंत पोहोचवणार आहे? नाही ना, आपण शेगाव पासूनच गाड्या करणार आहे ना, ह्याच गाड्या वापिस जाणार आहे ना, ह्याच गाड्या वापिस जातील ना शेगावला. हम्म. हा, तर तो प्रश्न नंतरचा आहे, नका विचार करू त्याचा. ओके, नाही. कारण आपण ज्या गाड्या करणार आहे पुढे नेण्यासाठी, तुम्हाला तर शेगाववरून जाणार लागेल ना इकडे वारी हनुमानाने इकडे न्यायसाठी. सगळ्यांजवळ थोडी स्वतःचे वाहन आहेत. ज्यांच्याकडे स्वतःची वाहन आहे ते वाहनाने येतील, ते जास्तीत जास्त एखादी मैत्रीण बसून घेतील, आहे ना. उर्वरित वाहनं लागतीलच ना. ते बघा, लाडाची मैत्रीण एखादी बसवणार, आला तिकडनं. पण मग बाकीच्यांचं काय? तर बाकीच्या सगळ्यांची व्यवस्था तर आम्हाला करावी लागेल. ओके, मी बोला. पण 22ला जाणार आहे. ओके, मग ते हे काय नागपूरवाले आहेतच तुम्हाला, चंद्रपूरवाले, त्या चंद्रपूरवाले त्यांनाही सांगा की आपण 22ला निघून येऊ. ओके, मग तुम्ही जाऊन शेगावला थांबू शकता. ओके, Yes. हा, Okay. काय हरकत नाही, काही अडचण नाहीये. आपण मात्र शेगाव त्या दिवशी सकाळी रूम सोडणार आहे. ओके, रूम सोडणार आहे, परत जाऊन आपल्याला रूम करावी लागेल तिथे, मिळेल, काळजी करू नका. ओके, आणि ज्याला सोडायची नसेल त्यांनी त्याच रूम मध्ये थांबायचं, ते निघायचं नाही, त्यांना सांगायचं तसं. ओके, ओके, कारण कसं आहे, या रूम मधलं एक जण, त्या रूम मधलं एक जण, असं राहील ना. राहणारे मुक्कामी सगळ्याचे सगळे थोडी ना सगळ्या रूम ठेवता येतील आपल्याला. हा, पुढे शालनबाई काय म्हणता तुम्ही सांगा. मॅडम ट्रॅकिंग किती म्हणजे किती किलोमीटरचं असेल? 5 किलोमीटर. ते म्हणतात किती चालायचं किती म्हणजे? शर्वरी घेईन तुम्हाला कडेवर, जाऊ द्या. कोण आणते? तुम्ही शर्वरीला आणते, शर्वरी तुम्हाला आणते? दोघी पण एकत्र येतोय. दोघे पण एकत्र आणि येतात, अजून एकमेकींना सांभाळून घ्या ते. आणि एक दीपाली म्हणून आहे बघा ठरवायची बदनापूरची, ती पण आहे जॉईंट. बरं, तिघी जणी आहोत. अगं मोडा, अगं मोडा, अगं मोडा. तुरु 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 तुरु. चला, ओके, थँक्यू. तर आता कोणाला काही प्रश्न आहे का? शेगाव मला रेल्वे स्टेशन